नमस्कार. इंग्रजीतील कंजंक्शनबद्दल आपण आज बोलणार आहोत. काय आहेत हे कंजंक्शन आणि ते एवढे महत्त्वाचे का आहेत हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जरा इकडे बघा. स्क्रीनच्या डाव्या बाजूला काही वाक्य आहेत. मी उठलो, मी दात घासले, मी जेवलो. थोडी तुटक वाटतेत नाही का? आता उजवीकडे बघा. मी उठलो, दात घासले आणि जेवलो. एकदम सलग आणि वाचायला किती सोपं वाटतंय. हा फरक कशामुळे पडला असेल बरं? तर मग अशी कोणती जादू आहे जी या छोट्या तुटक वाक्यांना एका सुंदर आणि प्रवाही विचारात बदलते? हाच तो मॅजिक इन्ग्रेडियंट आहे ज्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी जोड शब्दांशिवाय भाषा कशी असते ते पाहू. मग कंजंक्शन म्हणजे नक्की काय, त्यांचे 3 मुख्य प्रकार कोणते, ते वापरण्याचे नियम आणि होणाऱ्या सामान्य चुका, आणि शेवटी या जोड शब्दांची खरी ताकद काय आहे हे सगळं आपण समजून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. काय आहेत हे कंजंक्शन्स? सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे आपल्या वाक्यांचे हिरो आहेत. हेच ते शब्द आहेत जे आपल्या बोलण्याला किंवा लिहिण्याला एक छान सलग प्रवाह देतात. कंजंक्शन, ज्याला आपण मराठीत उभयान्वयी अव्यय म्हणतो, त्याचं काम अगदी नावाप्रमाणेच आहे, जोडण्याचं. हे शब्द काय करतात? ते शब्दांचे गट किंवा अगदी पूर्ण वाक्यांना एकत्र बांधतात, ज्यामुळे एक छान नैसर्गिक फ्लो तयार होतो. तुम्ही असं समजू शकता की हे विचारांना जोडणारे पूल आहेत. ठीक आहे, तर आता या कनेक्टर्सच्या फॅमिलीला भेटूया. इंग्रजीमध्ये यांचे मुख्यत्वे 3 प्रकार पडतात. चला एक एक करून त्यांची ओळख करून घेऊया. पहिला प्रकार आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. यांचं काम काय? तर हे वाक्याच्या 2 अशा भागांना जोडतात ज्यांचं महत्त्व सारखं आहे. म्हणजे दोन्ही भाग एकमेकांवर अवलंबून नाहीत, दोघंही स्वतंत्रपणे उभे राहू शकतात. त्यांचं वजन म्हणू शकतो सारखं असतं. आणि हे लक्षात ठेवायला एक खूप सोपी आणि मजेशीर ट्रिक आहे. फॅन बॉईज. हो, FANBOYS. यात प्रत्येक अक्षराचा एक अर्थ आहे. F म्हणजे फॉर, A म्हणजे अँड, N म्हणजे नॉर, B म्हणजे बट, O म्हणजे ऑर, Y म्हणजे येट आणि S म्हणजे सो. अँड माहिती जोडतो, तर बट आणि येट हे विरोधाभास दाखवतात. पण बट सरळ विरोध दाखवतो, तर येटमध्ये थोडासा अनपेक्षितपणा असतो. उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. शी इज पुअर बट हॅपी, म्हणजे ती गरीब आहे पण आनंदी आहे. इथे बट हा शब्द गरीब असणं आणि आनंदी असणं या 2 विरुद्ध गोष्टींना किती सहजपणे जोडतोय बघा. त्यामुळेच वाक्याला एक पूर्ण अर्थ मिळतोय. ओके, आता वळूया दुसऱ्या प्रकाराकडे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता हे थोडे वेगळे आहेत. हे एका मुख्य स्वतंत्र वाक्याला एका अशा वाक्याशी जोडतात जे स्वतःहून पूर्ण अर्थ देऊ शकत नाही, म्हणजे ते मुख्य वाक्यावर अवलंबून असतं. यामुळे वाक्यांमधला संबंध अगदी स्पष्ट होतो. याची काही कॉमन उदाहरणं म्हणजे बिकॉज, ऑल्दो, इफ, वेन. हे शब्द आपल्याला कारण सांगतात किंवा विरोधाभास दाखवतात, अट घालतात किंवा वेळेबद्दल बोलतात. खूप उपयोगी शब्द आहेत हे. उदाहरणार्थ, आय स्टेड होम बिकॉज इट वॉज रेनिंग. मी घरी थांबलो का? कारण पाऊस पडत होता. इथे बिकॉज हा शब्द घरी थांबण्याचं कारण एकदम स्पष्ट करतोय. विचार करा, बिकॉज नसता तर वाक्याचा अर्थच लागला नसता. आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा प्रकार, कोरिलेटिव्ह कंजंक्शन. यांची एक खासियत आहे, हे कधीच एकटे येत नाहीत. हे नेहमी जोडीने येतात, मेड फॉर इच अदर सारखे. आणि त्यांचं काम वाक्याच्या 2 भागांना एकत्र आणून एक बॅलन्स तयार करणं असतं. यांच्या काही प्रसिद्ध जोड्या म्हणजे आयदर ऑर, नायदर नॉर, बोथ अँड आणि नॉट ओन्ली बट ऑल्सो. आयदर ऑर आपल्याला 2 पैकी एक पर्याय निवडायला सांगतं. नायदर नॉर दोन्ही पर्याय नाकारतं. बोथ अँड दोन्ही गोष्टी एकत्र आणतं. आणि नॉट ओन्ली बट ऑल्सो एका गोष्टीवर जोर देऊन दुसरीही महत्वाची आहे हे सांगतं. हे बघा, हे वाक्य, शी इज नॉट ओन्ली स्मार्ट बट ऑल्सो हार्डवर्किंग. म्हणजे ती फक्त हुशारच नाही तर कष्टाळूसुद्धा आहे. इथे नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो या जोडीने तिच्या दोन्ही गुणांना कसं समान महत्त्व दिलंय हे आपल्याला लक्षात येतं. बरं, मग आता थिअरी तर खूप झाली. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. हे कंजंक्शन वापरताना कोणते नियम लक्षात ठेवायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा नियम,
जेव्हा आपण दोन स्वतंत्र वाक्यांना म्हणजे अशी वाक्य जी स्वतःहून पूर्ण आहेत त्यांना बट किंवा अँडनी जोडतो तेव्हा त्या कंजंक्शनच्या आधी एक छोटा कॉमा म्हणजे स्वल्पविराम लावायला विसरू नका. उदाहरणार्थ आय वॉज टायर्ड बट आय कंटिन्यूड हे बरोबर आहे. कॉमाशिवाय लिहिलं तर ते चुकीचं मानलं जातं. आता दुसरा एक महत्त्वाचा नियम आहे ज्याला पॅरेलल स्ट्रक्चर म्हणतात. याचा अर्थ आहे संरचनेत समानता. म्हणजे काय? समजा आपण अँड वापरून काही गोष्टींची यादी देतोय तर त्या यादीतले सगळे शब्द एकाच प्रकारातले हवेत. जसं की शी लाईक्स रीडिंग, रायटिंग अँड डान्सिंग. इथे रीडिंग, रायटिंग, डान्सिंग हे सगळे ING फॉर्ममध्ये आहेत. पण शी लाईक्स रीडिंग टू राईट अँड डान्सिंग हे चुकीचं आहे कारण त्यात एक संधता नाही. आणि एक खूप कॉमन चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे डबल कंजंक्शन वापरणे. उदाहरणार्थ ऑल्दो ही वॉज टायर्ड बट ही वर्क्ड. हे वाक्य चुकीचं आहे कारण ऑल्दो आणि बट या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. ते विरोधाभास दाखवतात. त्यामुळे दोघांपैकी एकच वापरा. ऑल्दो ही वॉज टायर्ड ही वर्क्ड हे बरोबर आहे. आता एक प्रो टिप. इंग्रजीमध्ये काही शब्द असे आहेत जे गोंधळात टाकू शकतात. ते कधी कंजंक्शन म्हणून काम करतात तर कधी प्रेपोजिशन किंवा ॲडव्हर्ब म्हणून. हा तक्ता बघा. यात हेच दाखवलंय की शब्द एकच असला तरी वाक्यात तो काय काम करतोय यावरून त्याचा प्रकार ठरतो. त्यामुळे फक्त शब्द पाठ करून उपयोग नाही तर वाक्यातल्या त्याचा वापर समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात पाहूया. कंजंक्शनची ताकद काय आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेलच. कसे ते तुटक वाटणाऱ्या वाक्यांना एका सुंदर स्पष्ट विचारात बदलतात. आठवते का हे? आपण इथूनच सुरुवात केली होती. डावीकडची तुटक वाक्य आणि उजवीकडचं एक सलग सुंदर वाक्य. आता हा फरक किती मोठा आणि महत्त्वाचा आहे हे आपल्याला नक्कीच कळलं असेल. कंजंक्शनमुळेच भाषेत ही सहजता येते. तर मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? कंजंक्शन्स आपल्याला मदत करतात समान विचार जोडायला, दोन गोष्टींमधला फरक दाखवायला, कारण आणि परिणाम स्पष्ट करायला आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बोलण्या-लिहिण्यात एक प्रकारचा फ्लो आणि स्पष्टता आणायला. म्हणून शेवटी एवढंच म्हणेन की आपले विचार जोडा आणि आपल्या संदेशावर प्रभुत्व मिळवा. कंजंक्शन हे केवळ व्याकरणाचे नियम नाहीत, तर ते प्रभावीपणे संवाद साधण्याचं एक खूप शक्तिशाली साधन आहे. ते नक्की वापरा.